ओके वाढदिवस हा एक सोहळा तसा असतो की वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण समाजाच्या प्रती काही सामाजिक उपक्रम घेतो, काही सामाजिक काम करतो. अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं मला भेटण्याची एक संधी असते. म्हणजे वर्षभरामध्ये जे आपण काही कार्यक्रम करतो त्यालाही वाटते की साहेबांनी माझं हे काम केलंय, कुणाचं फी माफ केली असेल, कुणाला हॉस्पिटल असेल, कुणाचा अनेक प्रश्न असतील, कुणाचं भांडण सोडवलं असेल, कुणाचा संसार वाचवला असेल. हा सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं आज संधी भेटते. तसं पाहिलं तर वाढदिवस हा खऱ्या अर्थानं आज माझ्या आयुष्यातला एक वर्ष कमी होत असतो. परंतु जर सामाजिक जीवनामध्ये एखादी व्यक्ती काम करायची सवय असेल तर त्याला ते वर्ष कमी झालं तरी चालेल. परंतु जे आपल्याला कार्यकर्ते भेटायला येतात त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांना हसतमुखानं त्यांना शुभेच्छा स्वीकाराव्या लागतात. त्यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने वाढदिवस. राजकीय क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांशी जवळीक साधत असता, सामाजिक कार्यात आपण अग्रेसर असता आणि एक जिल्हाध्यक्षाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून वेळोवेळी होत आहे. काय सांगाल, भविष्यात कशी वाटतं असेल? हे पहा, तुमचा प्रश्न विचारला तो बरोबर आहे. परंतु असं आहे की मला काय मी राजकीय वारसा घेऊन आलेलो नाहीये. परंतु परमेश्वरांनी काही गुणधर्म आपल्या अंगामध्ये दिले असतात. त्याच्यामधून सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं काम करत असताना त्याला कुठेतरी हा राजकीय हस्तलेख लागतो. काही सरकारी योजना असतात, काही अनेक आपण लोकशाहीच्या माध्यमातून काम करत असताना गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असतात, त्या पुरवण्यासाठी हा राजकीय वरद लागतो. आपण पाहत असाल की करोनाच्या कालखंडामध्ये सणांनी धान्य वाटप केलं होतं आपण, म्हणजे माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने वाटप केलं होतं. हा काय आपण लेखाजोखा काय लिहून ठेवत नाही. परंतु आज आपण पाहत असाल वाढदिवसाच्या निमित्तानं हे सर्व मंडळी विसरत नाही. आपण जर एखाद्याचं काम केलं आणि विसरून गेलो, परंतु त्याच्या मनामध्ये असतं की माझ्या साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांना संधी खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला भेटण्याची मिळत असते. आणि परोपकार किंवा काही त्याच्या प्रती असणारी भावना हे व्यक्त करण्यासाठी आज त्यांना खऱ्या अर्थानं वाढदिवस असतो आणि त्यालाच आपण वाढदिवस साजरा करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून कळंबोली परिसराचा जो विकास आहे, अनेक मुद्दे असतील, तरुणांचा मुद्दा असेल, महिलांचा, ज्येष्ठांचा, प्रत्येक विषयाला तुम्ही हात घालून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच कुठेतरी ही गर्दी सर्वसामान्य लोकांची आज तुमच्या भेटीला दिसते. साहजिकच बघा, मी एखाद्याचं काम करत असताना त्याच्याकडनं मला काय मिळणार आहे याच्यापेक्षा त्याला आशीर्वाद आपल्याकडनं त्याला काय मदत होणार आहे आणि मदतीच्या माध्यमातून आशीर्वादारूपी काय आपल्याला भेटतं का, एवढाच मानस माझ्या मने असतो. फक्त सामाजिक किंवा राजकीय काम करत असताना कुठल्या जर जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असेल पण शासकीय यंत्रणेचा काही भाग नव्हे, परंतु कुठेतरी कोणाला तरी न्याय देण्याची भूमिका मी माझ्या ह्या रोजच्या दिनचर्यामध्ये करत असतो. त्याच्यामुळे ही मंडळी आज आम्हाला भेटण्यासाठी येत असतात. नवीन संकल्प काय असेल आज वाढदिवसानिमित्त तुम्ही येणारे पुढचे संकल्प काय असेल किंवा जनसमुदायासाठी काय एक जिल्हा प्रमुख म्हणून जर विकास करायचा झाला तर काय मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर आहेत की येत्या वर्षभरात किंवा येत्या काळात तुमच्या माध्यमातून ते जनतेसाठी करायचे आहेत? नाही बघा, एक माणूस असा आहे, आपण पाहत असतो जरी आपण जिल्हा प्रमुख काम ज्या वेळेला मला साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख ज्यावेळेला धुरा दिली, परंतु ही धुरा दिल्यानंतर जे का जिल्ह्याच्या नेतृत्वाला आपल्या पार्टीच्या माध्यमातून ही सरकारी स्कीम असतात, असंख्य सरकारी स्कीम आहेत. मला ह्या स्कीम आता जिल्ह्याचं नेतृत्व आल्यानंतर माहिती पडल्या. अशा असंख्य स्कीम असतात, ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात. मग आता शासन आपल्या दारी आपण जो पाहतो तो उपक्रम शासनाने घेतला, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण चॅनलच्या माध्यमातून वार्तांकन करता की त्या माध्यमातून किती लोकांच्यापर्यंत जाण्याची संधी सरकारनं घेतली. आणि अशा काही गोष्टी आम्हाला पण आमच्याकडून नेत्याकडून मीटिंगमध्ये असं सुचवल्या जातात की जनतेच्या हिताची कामं काय असतात, त्या आपल्या सरकारी काय स्कीम असतात, त्या बरे आपण खिशातले एखाद्याला मदत नसेल करत, पण सरकारच्या माध्यमातून ज्या मदती असतात त्या मदती पोहोचवण्याचं काम, हे आदेश आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांचे असतात. त्याप्रमाणे आम्ही जनतेच्या सेवेचं काम करत राहतो. खासदार साहेबांकडून आपल्याला शुभेच्छा फोनद्वारे आलेल्या आहेत, या संदर्भात काय सांगा? खासदार साहेबांच्याकडे म्हणजे फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं कसं टायमिंग साधायचा वेळ असतो. काल आज वाढदिवस आहे आणि काल संध्याकाळी मला हे पत्र माननीय मुख्यमंत्री साहेब, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना शुभेच्छेचं हे पत्र मला आलेलं आहे. आणि हाच खऱ्या अर्थानं आमचा मान सन्मान आहे. आम्ही जनसेवेची जे कामं करतो ते अशा ज्या वेळेला आम्हाला सामाजिक लाभ भेटतो किंवा काही मान्यवरांकडे आम्हाला काही कमेंट्स येतात, त्यावेळेला आमची नक्कीच ऊर्जा वाढल्याशिवाय राहत नाही, हे मी सांगू इच्छितो. पनवेल महानगरपालिकेवरती यंदा
येणाऱ्या निवडणुकामध्ये की कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेनेचा झेंडा किंवा महायुतीचा झेंडा फडकवणार? आता तो तुम्ही प्रश्न केलाय, आज काय राजकीय व्यासपीठ नाही आहे, आज सामाजिक बांधिलकीचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. म्हणजे माझ्या सर्व राजकीय क्षेत्रातील आज पाहिलं असेल सर्व मित्रपक्ष आहेत. आपल्याकडे पनवेलची प्रथा आहे, राजकीय सामाजिक कार्यक्रम असेल तेव्हा राजकीय पादुका बाहेर ठेवले जातात. आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि अभिष्ट चिंतन करण्यासाठी सर्व पक्ष माझ्या भेटून गेलेत. त्यामुळे तो तुमचा प्रश्न आहे. पुढील काळखंडामध्ये आपल्याकडे भरपूर वेळ आहे, इलेक्शन लागतील, त्यावेळेला मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. रामदास शेवाळे सांगू इच्छितो की मला काय राजकीय वरद असता नाहीये किंवा काय राजकीय वारसा घेऊन मला व्यक्तिमत्व नाही. सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व. मी पण रोजीरोटीसाठी इकडे आलो, परंतु माझी भावना खिशात जर 2 रुपये 1 रुपया माझ्या सहकार्य जास्त आली त्यासाठी खर्च करायची दानत ही माझे पहिल्यापासून आहे. राजकीय ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करू शकतो, पण सगळेच राजकीय आपण जन्माला येताना काय राजकीय झेंडा कुठला घेऊन येत नसतो. एक सामाजिक बांधिलकीची की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतनं किंवा घटनेतनं जे अधिकार दिले त्या घटनेसाठी राजकीय म्हणू शकतो. परंतु बाकी सर्वच ठिकाणी आपण राजकीय म्हटलं तर माणसाला घराच्या बाहेर जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. पण ज्या ठिकाणी राजकारण असेल त्या ठिकाणी ते, पण बाकी ठिकाणी समाजकारण. आणि आज आपण हे पाहता की माझा जन्मच समाजकारणाचा आहे असं आणि बाळासाहेबांचे विचार समाजकारणाचा आहेत. त्या विचाराला मी नंतर वारसा घेतला, कारण त्या पिढीतून आमच्या पिढीमध्ये नंतर आहे. परंतु काहीच्या रक्तामध्ये असतंय की मला सामाजिक काहीतरी काम करायचं आणि सामाजिक बांधिलकीच्या हिशोबानं मी समाजामध्ये काम करत असतो. त्याचं मला रिटर्न मिळावं ही माझी कधीच अपेक्षा नसती. म्हणून माझा ऑफिस 24 तास सगळ्यांसाठी खुलं असतं.